अरे पीपीटी दिसते सगळ्यांना? शिवानी येस मॅम दिसते. आलेत का सर्वजण? हॅलो, आवाज येतोय? शिवानी येस सर. आवाज येतोय? हो सर. सर येतोय तुमचा आवाज. आता आपण आज काय स्टडी करणार आहे? न्यूट्रिएंट सायकल्स. तर ऑर्गॅनिझम्स आर बिल्ट अपॉन केमिकल सबस्टन्सेस. ऑर्गॅनिझम्स आर बिल्ट अपॉन केमिकल सबस्टन्सेस. दे रिक्वायर सर्टन केमिकल्स. कोणते केमिकल्स रिक्वायर्ड आहेत? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे. हे जे केमिकल्स असतात ते रिक्वायर्ड कंटिन्युअसली फॉर देअर सर्वायवल. दीज केमिकल्स म्हणजे नायट्रोजन, कार्बन, सल्फर, phosphorus, oxygen, these chemical substance or elements requires continuously for their survival. सर्वायवल साठी या केमिकलची आवश्यकता असते. these chemicals enters in organism. ही जी केमिकल्स असतात ते ऑर्गॅनिझम मध्ये एंटर होतात. आणि ऑर्गॅनिझम मध्ये एंटर होतात कुठून? तर फ्रॉम इन्व्हायरमेंट and come out after undergoing changes or without changes. म्हणजे एन्व्हायरमेंट मधून या ऑर्गॅनिझम मध्ये केमिकल एंटर होतात आणि परत ते बाहेर जातात. म्हणजे कम आउट आफ्टर अंडरगोईंग चेंजेस, काही वेळेला विदाउट चेंजेस. thus these elements tend to circulate. जे एलिमेंट सर्क्युलेट होतात कॅरेक्टरिस्टिक पाथ फ्रॉम इन्व्हायरमेंट टू ऑर्गॅनिझम, इन्व्हायरमेंट टू ऑर्गॅनिझम अँड बॅक टू दी इन्व्हायरमेंट. हे जे एलिमेंट्स असतात की जी रिक्वायर्ड एलिमेंट्स असतात ऑर्गॅनिझमच्या सर्वायवल साठी, हे जे एलिमेंट्स असतात ते सर्क्युलेट होत असतात. कुठून सर्क्युलेट होत असतात? तर फ्रॉम इन्व्हायरमेंट टू दी ऑर्गॅनिझम अँड बॅक टू दी इन्व्हायरमेंट. हे जे सायक्लिकल पाथ आहे एलिमेंटचा फ्रॉम दी अबायोटिक सिस्टीम टू बायोटिक सिस्टीम अँड बॅक इज कॉल्ड बायोजिओकेमिकल सायकल. तर बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय? तर सायक्लिकल पाथ of the elements from the abiotic system to the biotic system and back is called biogeochemical cycle. बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि जिओ म्हणजे वॉटर, एअर और अर्थ. जिओ मीन्स वॉटर, एअर और अर्थ. Bio means living organism. This cyclical path of elements from abiotic system to the biotic system and back is called biogeochemical cycle. These chemicals form the component of food. The chemical म्हणजे काय? तर component of food. आणि म्हणून या सायकलला काय म्हणतात? न्यूट्रिएंट सायकल. हेन्स इट इज कॉल्ड न्यूट्रिएंट सायकल. समजलं का न्यूट्रिएंट सायकल का म्हणतात ते? पूजा, शिवानी, हॅलो.
पूजा, शिवानी आहे का? येस सर. समजलं काय ते? काय सांगितलं? ऐका, ऑर्गॅनिझम बिल्ट अप केमिकल सबस्टन्स. कोणते केमिकल सबस्टन्स रिक्वायर्ड आहेत सर्वायवल साठी? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर, हे काय केमिकल सबस्टन्सेस आहेत. ते बॉडीला आपल्या कंटिन्युअसली लागतात. कशासाठी लागतात? तर फॉर देअर सर्वायवल these chemical enter the organisms. ऑर्गॅनिझम मध्ये ही केमिकल एंटर होतात. कुठून एंटर होतात? फ्रॉम द एन्व्हायरमेंट अँड कम आउट आफ्टर अंडरगोइंग चेंजेस or without changes. Thus these elements tend to circulate in a characteristic path from the environment to the organism and back to the environment. The cyclical path of elements from the abiotic system to biotic system and back, याला बायोजिओकेमिकल सायकल म्हणतात. बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि जिओ म्हणजे वॉटर, एअर, अर्थ. ही जी केमिकल्स असतात, these chemical forms component of food. फूडचे कंपोनंट्स असतात ही केमिकल्स, म्हणजे ही एलिमेंट्स म्हणजे कंपोनंट्स ऑफ फूड. आणि म्हणून याला काय म्हणतात? न्यूट्रिएंट सायकल म्हणतात. तर बायोजिओकेमिकल सायकलच्या फेजेस आहेत. each biogeochemical cycle has two phases, biotic phase and abiotic phase. बायोटिक फेज म्हणजे काय? तर बायोटिक फेज म्हणजे इट रिफर्स टू फ्लो ऑफ केमिकल्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स थ्रू फूड चेन. बायोटिक फेज म्हणजे काय? इट रिफर्स टू द फ्लो ऑफ केमिकल्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स थ्रू फूड चेन. अबायोटिक फेज म्हणजे काय? तर अबायोटिक फेज इट रिफर्स टू द डिस्ट्रीब्युशन अँड फ्लो ऑफ केमिकल्स इन नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट. बायोटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये केमिकल फ्लो होतात. अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट मध्ये केमिकल फ्लो होतात. आणि म्हणून बायोजिओ केमिकल सायकलच्या दोन फेजेस आहेत, बायोटिक फेज अँड अबायोटिक फेज. बायोटिक फेज it refers to the flow of chemicals in the living organism through food chain. Abiotic phase म्हणजे काय? It refers to the distribution and flow of chemicals in the non-living environment. Biotic phase म्हटलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि अबायोटिक म्हटलं की नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट. तर बायोजिओकेमिकल सायकलचे दोन टाईप आहेत. टू टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल्स. पहिला टाईप आहे याला गॅसियस सायकल म्हणतात आणि दुसरा टाईप आहे याला सेडिमेंटरी सायकल म्हणतात. तर गॅसियस सायकल म्हणजे काय? तर मेन रिझर्वायर ऑफ केमिकल्स आर ऍटमॉस्फिअर अँड ओशन. जर मेन रिझर्वायर ऍटमॉस्फिअर आणि ओशन असेल तर त्याला गॅसियस सायकल म्हणतात. मेन रिझर्वायर काय? ऍटमॉस्फिअर अँड ओशन. आता याचं एक्झाम्पल कोणतं आहे? कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल आणि ऑक्सिजन सायकल. सेडिमेंटरी सायकल म्हणजे काय? तर त्याचं मेन रिझर्वायर जे असतं ते काय असतं? सॉइल आणि रॉक्स. याचं एक्झाम्पल काय? सल्फर सायकल आणि फॉस्फरस सायकल. म्हणजे बायोजिओ केमिकल सायकलचे दोन टाईप आहेत, गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. तर गॅसियस सायकल म्हटलं की त्याचं जे मेन रिझर्वायर असतं केमिकलचं ते ऍटमॉस्फिअर आणि ओशन असतं.
ऍटमॉस्फिअर अँड ओशन जर या केमिकलचं मेन रिझर्वायर असेल तर त्याला गॅसियस सायकल म्हणतात. आणि याचं एक्झाम्पल आहे कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल आणि ऑक्सिजन सायकल. तर सेडिमेंटरी सायकल म्हणजे काय, तर याचं मेन रिझर्वायर काय असते, सॉइल आणि रॉक्स. आणि याचं एक्झाम्पल काय, सल्फर सायकल, फॉस्फरस सायकल. समजलं काय सांगितलं ते? निकिता आहे का? पूजा? येस सर. समजलं? हा. त्यानंतर पहिली सायकल आहे, याला काय म्हणतात, नायट्रोजन सायकल म्हणतात. आता नायट्रोजन सायकल म्हणजे काय, तर सायकलिंग ऑफ नायट्रोजन, सायकलिंग ऑफ नायट्रोजन बिटवीन अबायोटिक अँड बायोटिक सिस्टीम. अबायोटिक that is non-living, biotic that is living. Cycling of nitrogen between abiotic and biotic system is called nitrogen cycle. तर नायट्रोजन सायकल ही कसली सायकल आहे, गॅसियस सायकल आहे. आणि मेन सोर्स जो नायट्रोजनचा असतो तो कुठला असतो, एअर. एअर मध्ये किती पर्सेंटेज असतं नायट्रोजनचं, तर 79% हे एअर मधील नायट्रोजनचं आहे. म्हणजे सायकलिंग ऑफ नायट्रोजन बिटवीन अबायोटिक अँड बायोटिक सिस्टीम इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. इट इज गॅसियस सायकल. The main sources of nitrogen is air, which contains about 79% of nitrogen. मग नायट्रोजनचा फ्लो बायोटिक सिस्टीम मध्ये कसा होतो, याला आपण काय म्हणतो, फ्लो ऑफ नायट्रोजन इनटू बायोटिक सिस्टीम. नायट्रोजन इज इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स ऑफ प्लांट. नायट्रोजन काय, इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स कुणाचा, प्लांटचा आहे. प्लांट कॅनॉट युटिलाइज फ्री नायट्रोजन ऑफ एअर. हे तुम्हाला माहित आहे, प्लांट कॅनॉट युटिलाइज फ्री नायट्रोजन ऑफ एअर. दे ऑब्टेन नायट्रोजन फ्रॉम अमोनियम सॉल्ट, नायट्राइट्स अँड नायट्रेट्स. म्हणजे नायट्रोजन ऑब्टेन केले जातं कशा स्वरूपात, obtain nitrogen from ammonium salts, nitrites and nitrates. These compounds are formed from atmospheric nitrogen by process of nitrogen fixation. आता नायट्रोजन फिक्सेशन तुम्हाला माहित आहे, म्हणजे प्लांट कॅनॉट युटिलाइज फ्री नायट्रोजन. एअर मध्ये जो नायट्रोजन असतो त्याचं प्लांट काही युटिलाइज करू शकत नाही. नायट्रोजन हे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे कुणामधील, प्लांट मधील. मग हे जे नायट्रोजन जो एअर मधला असतो तो कशा स्वरूपात ऑब्टेन केला जातो, तर अमोनियम सॉल्ट, नायट्राइट्स अँड नायट्रेट्स. These compounds are formed from atmospheric nitrogen by the process of nitrogen fixation. नायट्रोजन फिक्सेशन काय आहे, तर ही प्रोसेस आहे by which atmospheric free nitrogen is converted into soluble salts. म्हणजे फ्री नायट्रोजनचं कन्व्हर्शन सोल्युबल सॉल्ट्स मध्ये केलं जातं, लाईक नायट्राइट्स अँड नायट्रेट्स. म्हणजे नायट्राइट्स आणि नायट्रेट्स मध्ये या नायट्रोजनचं कन्व्हर्शन केलं जातं, याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन इट इज अ प्रोसेस by which
atmospheric free nitrogen is converted into soluble salts like nitrites and nitrates. मग हे जे नायट्रोजन फिक्सेशन आहे ते ऑकर्स इन 2 ways. हे 2 पद्धतीनं होत असतं, इलेक्ट्रोकेमिकल फिक्सेशन आणि बायोलॉजिकल फिक्सेशन. समजलं काय सांगितलं ते नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं ते? पूजा? येस सर. आता ही नायट्रोजन सायकल आहे पहा, काय आहे दिसते का डायग्राम? हो सर. डायग्राम दिसते? प्लांट्स, देन हर्बिओर्स, कार्निओर्स, नंतर त्याचा एक्सरेटा, डिकम्पोजर्स, अमोनिफाइंग बॅक्टेरिया, अमोनिया, नाइट्राइट, नाइट्रेट बॅक्टेरिया, नंतर नाइट्रेट इन सॉइल, नंतर नाइट्रोजन इन एअर, इलेक्ट्रोकेमिकल फिक्सेशन, ब्लू ग्रीन अल्गी, नाइट्रिफाइंग बॅक्टेरिया, डिनाइट्रिफाइंग बॅक्टेरिया. तर फर्स्ट स्टेप आहे याला इलेक्ट्रोकेमिकल फिक्सेशन. तर नायट्रोजन फिक्सेशन हे 2 पद्धतीने होतं, एक म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल फिक्सेशन आणि बायोलॉजिकल फिक्सेशन. आता सर्टन अमाउंट ऑफ फ्री नायट्रोजन इज फिक्स्ड बाय ऍक्शन ऑफ lightening. Certain amount of free nitrogen is fixed by action of light. The amount of nitrate formed by this method is about 35 milligram. 35 milligram एवढा amount of nitrogen तयार होतो by electrochemical fixation. म्हणजे with the help of light. त्याला आपण इलेक्ट्रोकेमिकल फिक्सेशन म्हणतो. सर्टन अमाउंट ऑफ फ्री नायट्रोजन इज फिक्स्ड. A certain amount of free nitrogen is fixed by the action of light. याला आपण इलेक्ट्रोकेमिकल फिक्सेशन म्हणतो. The amount of nitrate formed by this method किती आहे? 35 milligram per year. Then second काय? बायोलॉजिकल फिक्सेशन. तर बायोलॉजिकल फिक्सेशन म्हणजे काय? तर इट रिफर्स टू कन्वर्शन ऑफ फ्री नायट्रोजन into soluble salts by activity of certain organisms. म्हणजे बायोलॉजिकल फिक्सेशन म्हणजे काय? तर फ्री नायट्रोजनचं कन्व्हर्शन होतं सोल्युबल सॉल्ट मध्ये बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ सर्टन ऑर्गॅनिझम्स. म्हणजे सर्टन ऑर्गॅनिझमच्या साह्यानं फ्री नायट्रोजनचं कन्व्हर्शन सोल्युबल सॉल्ट मध्ये होतं, त्याला बायोलॉजिकल फिक्सेशन म्हणतात. आता हे जे ऑर्गॅनिझम्स असतात याला नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम म्हणतात. The organisms which help in fixation of nitrogen म्हणजे काय? The organism that helps in conversion of free nitrogen into soluble salt by the activity of certain organisms. These organisms called nitrogen fixing organisms. हे नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम्स कोणते असतात? तर उदाहरणार्थ बॅक्टेरिया आहेत, ब्लू ग्रीन अल्गे आहेत, फंगाय आहेत, अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, उदाहरणार्थ रायझोबियम. दीज आर नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम. कोणते नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम्स आहे? तर बॅक्टेरिया आहे, बरोबर की नाही? मग हे जे आहेत ना बॅक्टेरिया किंवा ब्लू ग्रीन अल्गे असतील किंवा फंगाय असतील किंवा अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, रायझोबियम सारखे, हे ऑर्गॅनिझम्स काय करतात? फ्री नायट्रोजनचं कन्व्हर्शन सोल्युबल सॉल्ट मध्ये करतात बाय ऍक्टिव्हिटी ऑफ सर्टन ऑर्गॅनिझम्स. आणि म्हणून या ऑर्गॅनिझमला
नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम म्हणतात. मग नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम कोणते आहेत? बॅक्टेरिया आहेत, ब्ल्यू ग्रीन अल्गे आहेत, फंगाय आहेत, अदर ऑर्गॅनिझम्स आहेत. आता हा जो फिक्स्ड नायट्रोजन असतो तो ऍब्सॉर्ब्ड बाय प्लांट्स. आता हे फिक्स्ड नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम मुळे नायट्रोजन फिक्स केला जातो आणि फिक्स्ड नायट्रोजन जो आहे तो ऍब्सॉर्ब केला जातो बाय प्लांट्स थ्रू रूट सिस्टीम. या रूट सिस्टीमच्या साह्याने हा फिक्स्ड नायट्रोजन ऍब्सॉर्ब केला जातो आणि मग याचं जे इनकॉर्पोरेशन आहे ते प्रोटीन मध्ये केलं जातं अँड इज इनकॉर्पोरेटेड into the proteins. When herbivores feeds cycle मध्ये पहा. When herbivores feeds on these plants, the nitrogen flow into body of carnivores. मग हे जे नायट्रोजन आहे ते कुठं जाणार? कार्निओर मध्ये जाणार थ्रू फूड चेन. थ्रू फूड चेन म्हणजे herbivore feeds on these plants. Herbivores feeds on these plants and nitrogen flow into the body of carnivores through the food chain. नंतर flow of nitrogen into a biotic system. म्हणजे फर्स्ट जो टाइप पाहिला तो फ्लो ऑफ नायट्रोजन इन द बायोटिक सिस्टीम. यानंतरचा काय पॉइंट आहे? फ्लो ऑफ नायट्रोजन इन बायोटिक सिस्टीम. समजलं का? पहिला टाइप पूजा, निकिता आवाज येतोय का? येस सर. सेकंड टाइप काय? फ्लो ऑफ नायट्रोजन इनटू अ बायोटिक सिस्टीम. नायट्रोजन ऑफ द बायोटिक सिस्टीम फ्लोज इनटू अ बायोटिक सिस्टीम बाय 4 मेथड्स. तर याच्या 4 मेथड्स आहेत. फ्लो ऑफ नायट्रोजन इनटू अ बायोटिक सिस्टीम. Nitrogen of biotic system flow into abiotic system by 4 methods. कोणत्या 4 मेथड्स आहेत? तर डिकम्पोजिशन. नंतरचे मेथड आहे त्याला एक्सक्रीशन म्हणतात. नंतरचे थर्ड मेथड आहे याला डिनायट्रिफिकेशन म्हणतात आणि चौथ्या मेथडला सेडिमेंटेशन म्हणतात. या 4 मेथडच्या साह्याने नायट्रोजन फ्लो इनटू अ बायोटिक सिस्टीम. आता पहिली जी मेथड आहे याला डिकम्पोजिशन म्हणतात. पहिली मेथड कोणती? डिकम्पोजिशन. दुसरी मेथड कोणती? एक्सक्रीशन. तिसरी मेथड कोणती? डिनायट्रिफिकेशन. आणि चौथी मेथड कोणती? सेडिमेंटेशन. कोणत्या 4 मेथड्स आहेत सांगा? 4 मेथड्स कोणत्या? पूजा. डिकम्पोजिशन, हा डिकम्पोजिशन, बरोबर एक्सक्रीशन बरोबर. आणि सेडिमेंट. हा, या 4 मेथड्स आहेत. तर आता डिकम्पोजिशन म्हणजे काय? तर प्लांट आणि ॲनिमल्स कंटेन नायट्रोजन इन देअर बॉडी. बॉडी प्रोटीन मध्ये जो काही नायट्रोजन आहे म्हणजे कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन इनटू बॉडी प्रोटीन. मग आफ्टर डेथ काय होतं? प्रोटीन्स ऑफ डेड बॉडीड आर डिकम्पोज्ड. हे जे प्रोटीन्स ऑफ डेड बॉडीड आहे ते डिकम्पोज्ड होतं बाय डिकम्पोजर्स. कशामध्ये? इनटू अमायनो ऍसिड अँड अमोनिया. म्हणजे फ्लो ऑफ नायट्रोजन इनटू अ बायोटिक सिस्टीम फ्लो डन विथ द हेल्प ऑफ 4 मेथड्स.
फर्स्ट मेथड आहे डिकम्पोजिशन, सेकंड मेथड आहे एक्सक्रीशन, थर्ड मेथड आहे डिनायट्रिफिकेशन आणि फोर्थ मेथड आहे सेडिमेंटेशन. तर डिकम्पोजिशन म्हणजे काय, तर प्लांट्स अँड ॲनिमल्स कंटेन नायट्रोजन इन देअर बॉडी प्रोटीन. आफ्टर डेथ काय होतं, प्रोटीन्स ऑफ डेड बॉडीज आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स. कशामध्ये, into amino acid and ammonia. The conversion of protein from dead bodies into ammonia by decomposition is called ammonification. Ammonification म्हणजे काय, the conversion of protein from dead body into ammonia. म्हणजे जे बॉडीमध्ये जे प्रोटीन असतं, ज्या डेड ॲनिमलचं प्रोटीन आहे त्याचं कन्व्हर्शन जर अमोनियामध्ये झालं, कशाच्या सहाय्याने, डिकम्पोजिशनच्या सहाय्याने, तर त्याला अमोनिफिकेशन म्हणतात. आता हा जो अमोनिया असतो तो कन्व्हर्टेड इनटू नायट्रेट्स और फ्री नायट्रोजन. अमोनियाचं कन्व्हर्शन केलं जातं. अशा पद्धतीने नायट्रोजन हा बायोटिक सिस्टीम मध्ये फ्लो होतो. सेकंड मेथड आहे, याला एक्सक्रीशन म्हणतात. ॲनिमल्स एक्सक्रीट्स नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स इन द फॉर्म ऑफ अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड. म्हणजे ही एक मेथड आहे, म्हणजे नायट्रोजन फ्लोची फ्रॉम बायोटिक सिस्टीम टू अबायोटिक सिस्टीम. एक्सक्रीशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट. ॲनिमल एक्सक्रीट्स नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट्स. नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट जे असतात ते कशा स्वरूपात असतात, तर 3 स्वरूपात असतात, अमोनिया, युरिया अँड युरिक ऍसिड. These compounds are decomposed to release nitrogen. म्हणजे या कंपाऊंडचं डिकम्पोजिशन होतं आणि नायट्रोजन काय होतो, रिलीज होतो. अशा पद्धतीने नायट्रोजनचा फ्लो होतो, याला सेकंड मेथड म्हणतात. आणि ती मेथड कोणती आहे, एक्सक्रीशनची. ॲनिमल एक्सक्रीट्स नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट्स इन द फॉर्म ऑफ अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड. These compounds are decomposed. हे कंपाऊंड्स काय होतात, डिकम्पोज होतात and to release nitrogen. थर्ड मेथड आहे डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन म्हणजे कन्वर्शन ऑफ नायट्रेट इंटू अमोनिया. कन्वर्शन ऑफ नायट्रेट इंटू अमोनिया or free nitrogen is called denitrification, and this is done by denitrifying bacteria. डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया मुळे हे कन्वर्शन जे आहे नायट्रेट इंटू अमोनिया और फ्री नायट्रोजन, याला डिनायट्रिफिकेशन म्हणतात. आणि डिनायट्रिफिकेशन डन विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. चौथी मेथड आहे, याला सेडिमेंटेशन म्हणतात. सम अमाउंट ऑफ नायट्रेट इज लॉस्ट फ्रॉम द इकोसिस्टम बाय सेडिमेंटेशन. Some amount of nitrate is lost from the ecosystem by sedimentation. समजले का 4 मेथड? हॅलो, येस सर. यानंतरची जी सायकल आहे याला सल्फर सायकल म्हणतात. काय म्हणतात, सल्फर सायकल म्हणतात. आता ही जी सल्फर सायकल आहे याच्यामध्ये सायक्लिंग ऑफ सल्फर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक सिस्टीम. सायक्लिंग ऑफ सल्फर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक सिस्टीम इज कॉल्ड सल्फर सायकल. आता ही गॅसियस सायकल नाही, ही सेडिमेंटरी सायकल आहे. Sulfur is important component of proteins and
अमायनो ऍसिड्स. सल्फर काय तर इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स आहे. कुणाचा इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे? प्रोटीनचा आणि अमायनो ऍसिडचा. मग सल्फर जे आहे ते एक्झिस्ट इन नंबर ऑफ स्टेट्स, वेगवेगळ्या स्टेटमध्ये. त्यापैकी 3 इम्पॉर्टंट स्टेट आहेत. दे आर एलिमेंटल सल्फर, सल्फाइड्स, सल्फेट्स. हे 3 इम्पॉर्टंट स्टेट्स आहेत. कशाच्या? सल्फरच्या. सल्फर एक्झिस्ट इन नंबर ऑफ स्टेट्स. ऑफ दीज 3 आर इम्पॉर्टंट. तर अनेक स्टेटमध्ये सल्फर एक्झिस्ट आहे, पण त्यातल्या 3च स्टेट इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये एलिमेंटल सल्फर, सल्फाइड्स अँड सल्फेट्स या 3 स्टेट आहेत सल्फरच्या. सल्फर कुठं असतात? सल्फर इज प्रेझेंट इन रॉक्स मध्ये. अँड इट इज मेड अवेलेबल फॉर प्लांट्स. म्हणजे प्लांटसाठी ते अवेलेबल आहे. कशा स्वरूपात? इन द फॉर्म ऑफ इनऑर्गॅनिक सल्फेट बाय वेदरिंग अँड इरोजन. म्हणजे हे 2 स्वरूपात एक्झिस्ट आहे. बाय मीन्स ऑफ इनऑर्गॅनिक सल्फेट बाय वेदरिंग अँड इरोजन. Sulfur passes into animals through food chain. Sulfur that passes into the animals through food chain by the death of plants and animals. The decomposers again brings the sulfur into soil for use of plants. ही सल्फर सायकल आहे पहा. दिसते का सल्फर सायकल? हॅलो, आवाज येतोय का? हो सर. सल्फर Yes, sir. सायकल डायग्राम दिसते का? Yes, sir. तर ही सल्फर सायकल आहे. सम सल्फर इन डेड बॉडीज इज रिलीज्ड इनटू एअर बाय हायड्रोजन सल्फाइड बाय द बॅक्टेरिया Escherichia coli under anaerobic combustion. Similarly, incomplete
हॅलो अनुश्री. हॅलो. हा बोल ना. सर का लेफ्ट झाले? काय माहिती चुकून झालं असेल मे बी. थर्ड लेक्चर नाही ना होणार आहे आज? काय माहिती अगं, मला पण काय माहित नाही, विचारलं पाहिजे कोणाला तरी. ठीक आहे चालेल, थँक्यू. लीव करूया का आपण, का राहू दे? करूया, कारण आपण 5-6 जणच आहे म्हणून विचारलं.
दोनच आहेत. म्हणजे आपण तशी काय दोघं कधी झाली? काय माहित गेले असतील, है की नाही? हम्म. जाऊ दे मग, बंद करू.
हॅलो. बाकीचे काय जॉईन झाले नाहीत का प्रॅक्टिकलला? लेक्चर संपल्यावर गॅप झालेत वाटतं. बाकीचे येत आहेत का? 6 जण आहेत. येतील.
हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना? Okay. So, good afternoon, BSc 3. Today we are going to see our practical syllabus and all, and we are going to discuss about both the papers of your practical, right? Everyone knows about their theory papers. So let's begin with okay. So is it visible to everyone, my slide? Good. Yes, sir. Okay. ठीक है. So as you know, your about your theory papers, right? So the paper one, the paper is comparative anatomy of vertebrates, right? So BZT 501. This is your comparative paper. This is a molecular and cell biology and animal biotechnology paper. Biotechnics and biostatistics. This is your theory paper, right? And there is one elective paper which is aquatic biology, right? So you have all these 4 papers. तुम्हाला हे 4 पेपर्स आहेत, बरोबर आहे की नाही? सो पेपर 501, 502, 503 and 504 असे यांचे 4 नाव आहेत. मे बी there was some problem with paper code. I think aquatic biology is the BZ 502. पण हे जे कन्फ्युजन आहे ते तुमचं हे होईल जरा त्याचं. दिस इज 502 अँड दिस इज 504 असं काहीतरी आहे वाटतं, होईल ते. बट this is about your theory paper, and you can see over here for your semester number 5 there are 2 practical papers, right? For semester 5 there are 2 practical paper, BZP. So now B for bachelor, Z for zoology, and P for practical. Likewise this T stands for theory, right? So BZP 508, this is your practical paper, so practical paper 1. And BZP 509, this is your practical paper 2nd, plus you have a project. ठीक है? So BZP 508 and 509, and these both the papers have credits of 4 credits. ठीक है? Now comes to the actual syllabus of your practical. So so BZP 508 zoology practical, so paper 5, right? And it has a credit of 1 second. So 2 plus 2. Okay, ठीक है. So what are the course objectives of our zoology practical? So to identify all the organs and organ system of the vertebrates, right? The second one is familiarize the student with the various techniques and tools of the embryology. म्हणजे आपले हे जो काही आपला कोर्स आहे, हा प्रॅक्टिकल जो कोर्स आहे त्याचे हे काही ऑब्जेक्टिव्स आहेत. The first objective is to identify all the organs and organ system of the vertebrates. Vertebrates मधले जे काही ऑर्गन्स असतील आणि ऑर्गन सिस्टीम आहेत ते आयडेंटिफाय तुम्ही करू शकणार आहे पुढे. As well as familiarize the students with the techniques and tools of the embryology. एम्ब्रिओलॉजीचे काही टेक्निक्स आहेत, काही टूल्स आहेत, त्याच्याशी तुम्ही फॅमिलियर व्हायला पाहिजे. म्हणून हे प्रॅक्टिकल कोर्स जो आहे इट इज व्हेरी हेल्पफुल. Then familiar them or familiar the students with the various stages that's involved in the developing embryo. Developing embryo मध्ये there are number of or various stages are involved, and to introduce all the students with the
this developing embryo. Then the objective number 4, to understand the initial development procedures involved in the frog as well as in a chick embryo. फ्रॉग आणि चिक एम्ब्रिओ मध्ये ज्या द इनिशियल डेव्हलपमेंटल प्रोसिजर्स कुठल्या आहेत त्या तुम्हाला यातून तुम्ही याच्याशी तुम्ही अंडरस्टँड करू शकणार आहात, राईट. सो दीज आर द आवर कोर्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॅक्टिकल पेपर. नाउ कम्स टू the comparative study of the following, the first part of your 508 practical, the comparative study of the following. यामध्ये आपण काय काय एक 6 टॉपिक आहेत या प्रॅक्टिकल मध्ये, राईट. एक सेकंड. ओके, हॅलो. हां, सो कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द फॉलोइंग. हॅलो, ऐकू येते का सर्वांना? हो सर, येत आहे. Okay, okay. So the first point in this comparative study is the VS of the skin of the vertebrates. Vertebrates जे काही permanent, there will be the permanent slides of the skin of the vertebrates, and you have to study the VS of the skin. Then the digestive system of the vertebrates. Okay, so comparative digestive systems of number of vertebrates. So there will be a study of the digestive system of the different vertebrates, their comparative study of digestive system, as well as the comparative study of the respiratory system of number of vertebrates, right. So then heart of the vertebrates, so you can compare the heart of number of vertebrates, right. जे from your theoretical part theory मध्ये तुम्ही जे काही vertebrates चे हार्ट जे शिकणार आहात त्यांचं कंपॅरिझन जे आहे ते इथे तुम्हाला असणार आहे. Then the brain of the vertebrates, obviously it is again the comparative study of brain of number of vertebrates. And the point number 6 is osteology, in which you are going to study the bones of number of animals. So the skeleton of the fowl चे जे काही skeleton जे असणार आहे त्याचं skeleton study, the skeleton of the rabbit, right, and the mammalian skull. So there is a study of any skull of any mammal, right. So any herbivorous or one carnivorous animal, so skull of any herbivorous animal and any one carnivorous animal you are going to study,
right? So this is about the comparative part of your practical. Then the second part of your this practical paper 5 is study of developmental stages of frog. As we know that after the fertilization, that is the fusion of male and female gamete, there is a formation of zygote, and after that there is a cell division, right? Everyone knows this concept, right from the fertilization to the birth of that young one. So there are number of stages are involved, right? So you have to study these all the developmental stages, right? So that is the cleavage. Then the second one is the blastulation, right? What do you mean by the cleavage and blastulation and gastrulation? What is cleavage? Anyone? क्लिवेज म्हणजे काय सांगा? शिकलात ना तुम्ही या टर्म आफ्टर द फर्टिलायझेशन there is a formation of zygote, right? बरोबर आहे की नाही? काय होतं पुढे सांगता येईल का कोणाला? नाही ठीक. So after the fertilization there is the formation of zygote, right? Diploid stage, and that cell is again divides rapidly. बरोबर की नाही? एक सेलचे 2 सेल, मग 4 सेल, 8 सेल, 16, 32 सेल स्टेज, 64 सेल स्टेज, असं क्लिवेज होत जातं. आणि आफ्टर दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टुला. दॅट प्रोसेस कॉल्ड एज अ ब्लास्टुलेशन. Then gastrulation, then neurulation. What is neurulation? Formation of the neural crest and neural tube. आणि आफ्टर फ्रॉम दिस न्यूरलेशन किंवा न्यूरल ट्यूब वगैरे जी तयार होते त्यापासून मग पुढे नर्वस सिस्टीम जी आहे ती डेव्हलप होते की नाही, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड जे काय असेल, राईट? सो ह्याच्या स्टेजेस ज्या आहेत त्या तुम्हाला स्टडी करता येणार आहेत विथ द हेल्प ऑफ दी परमनंट स्लाइड्स. याच्या परमनंट स्लाइड्स पण असणार आहेत, राईट? And then after that the stages of metamorphosis, right? What is metamorphosis? The change in a form, you know, change in a we can say the structure of the froglets किंवा आपण आफ्टर द एम्ब्रिओ नंतर माहिती आहे की नाही काय होतं? एम्ब्रिओ फॉर्मेशन झाल्यानंतर फ्रॉगलेट्स तयार होतात ना छोटे छोटे. दे हॅव द टेल. आफ्टर दॅट टेल इज सप्रेस्ड आणि मग हळूहळू त्याची डेव्हलपमेंट होते आणि त्यापासून फ्रॉग तयार होतो, राईट? सो या ज्या मेटामॉर्फोसिसच्या ज्या स्टेजेस आहेत त्या एक्सटर्नल गिल स्टेज, इंटरनल गिल स्टेज, जे छोटे छोटे फ्रॉगलेट्स असतात की नाही वॉटरमध्ये, ते दीज स्टेजेस इज ॲक्वॅटिक स्टेज असते ती, ओके? आणि त्यानंतर त्यांचे डेव्हलपमेंट होऊन पुढे त्यानंतर मग फ्रॉग जे आहेत ते पाण्याच्या बाहेर येतात, राईट? सो मग हे ज्या ॲक्वॅटिक स्टेज ज्या आहेत फ्रॉगच्या त्यात एक्सटर्नल गिल स्टेज असते, एक इंटरनल गिल स्टेज, देन 4 लिम्ब स्टेज. आफ्टर दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 लिम्ब, देन हाइंड लिम्ब, and then tail bird stage असते, and later on there is some juvenile stage frog. असे छोटे छोटे आपल्याला पावसाळ्यात छोटे छोटे फ्रॉग जे आहेत ते बाहेर फिरताना दिसतात ना, जे पाण्यातून जस्ट बाहेर आलेले असतात. दिस इज द ज्युएनाइल स्टेज, राईट? आणि मग ह्या ज्या स्टेजेस ज्या आहेत फ्रॉगच्या मेटामॉर्फोसिस प्रोसेसमध्ये, सो यू हॅड टू स्टडी ऑल दिस स्टेजेस. सो दिस इज अबाउट युअर practical paper, right? There are 2 units, comparative study and the developmental stages of frog, right? समजलाय हा पेपर प्रॅक्टिकलचा? कळालंय? पुढे जायचं नेक्स्ट पेपर मला क्लिअर?
युअर प्रॅक्टिस पेपर 5. ओके, गुड. चला पुढे जाऊया, पुढचा पेपर बघूया आपण. एक सेकंड. Sorry. So unit number 3 and 4 is also there. So what about unit number 3? Then after that, study of ecological adaptations. Okay, so study of ecological adaptations, and you know the lotic, then lentic, then benthic, the pelagic and grassland as well as desert ecological systems, right? हे तुम्ही शिकलेलं असणार आहेत aquatic biology मध्ये. Lotic, what is lotic? What is lentic? What is the word mean by lotic? The word mean by lentic? काय याचा अर्थ काय होतो? लोटिक म्हणजे काय सांगा बरं. बॉडी. हा, रनिंग वॉटर बॉडी. रनिंग वॉटर. Correct. Yes. So lotic means a running water body. For example, the river, right? Lentic means stagnant, right? What is benthic? Benthic म्हणजे काय? सरफेस ऑफ बॉटम है ना, बॉटम ड्वेलर्स ज्याला आपण बेंथिक एनिमल म्हणतो की नाही, तिथे जे काय अडॅप्टेशन्स आहेत इकॉलॉजिकल ते आपण स्टडी करणार आहोत. देन पेलॅजिक, देन ग्रासलँड इकोसिस्टीम, डेझर्ट इकोसिस्टीम, यामध्ये जे काय अडॅप्टेशन्स आहेत ते तुम्ही या युनिट नंबर 3 मध्ये स्टडी करणार आहात. देन द व्हेरी इम्पॉर्टंट इज द स्टडी ऑफ चिक एम्ब्रिओ. चिक एम्ब्रिओ जे असतं त्याचं द व्होल माउंट ऑफ चिक एम्ब्रिओ जे आहे, स्टेज नंबर किंवा आवर्स मध्ये आपण स्टेजेस बघतो. सो 18 आवर स्टेज, 24 आवर स्टेज, 33 आवर स्टेज, 48 आवर स्टेज अँड 72 आवर स्टेज, राईट सर. तर या ज्या सर्व स्टेजेस ज्या आहेत त्या याचे व्होल माउंट जे आहेत ते आपण करणार आहोत. देन द ट्रान्सफर सेक्शन ऑफ द चिक एम्ब्रिओ, अगेन 18 आवर्स, 24 आवर्स, 33 आवर्स, 48 आवर्स अँड 72 आवर्स. याचे जे TS जे आहेत ते TS ची स्टडी आपण करणार आहोत. वेदर आय थिंक देअर विल बी द परमनंट स्लाइड्स ऑफ ऑल द TS ऑफ चिक एम्ब्रिओ अँड यू हॅव टू ऑब्झर्व अँड स्टडी दिस TS ऑफ द चिक एम्ब्रिओ. Then the preparation of the whole mount of the chick embryo. This is a performing practical. जे fertilized egg असते की नाही, so from this fertilized egg we have to simply cut the outer shell of that embryo, ज्यामध्ये embryo असतो चिकच्या त्या egg मध्ये. So we have to cut the outer shell, आणि ते शेल कट करून घेतल्यानंतर आतमध्ये अल्ब्युमिन प्रोटीन आणि योक असते की नाही, आणि त्यावर एम्ब्रिओ असणार आहे. आणि मग विथ द हेल्प ऑफ सलाईन वॉटर ते बाउलमध्ये तुम्ही ते जो एम्ब्रिओ आहे तो ट्रान्सफर करता, आणि यू सिम्पली कट द पेरिफेरी ऑफ द एम्ब्रिओ आहे ना, तो एम्ब्रिओ आपण कट करतो आणि तो लाईव्ह एम्ब्रिओ जो आहे तो आपण ऑब्झर्व करतो, राईट. So this is very important practical. Then the study of the histological structure of the placenta. Placenta चे जे काही histological structure आहेत with the help of the microphotographs किंवा permanent slides असतील ते आपण बघतो, राईट. तर ह्या ज्या स्टेजेस आहेत हिस्टॉलॉजिकल स्टेजेस त्या तुम्ही त्यात स्टडी करणार आहात. सो दिस इज अबाउट द हिस्टॉलॉजिकल स्टेजेस अँड द examination of the gametes. Frog or rat, the gametes of frog or rat, right, the spermatozoon or ovum through the slides or maybe from the photographs, right. So this is about your practical paper number 5. Okay, now comes the second practical paper, that is a practical paper number 6. Paper number 6, which is a practical paper, BZP 509. And this paper, title of this practical paper is Molecular Biology, Animal Biotechnology, Biostat and Biotechnique. So in which you are going to study
the microtechniques and biotechniques as well as the biostatistics, right? So let's see the syllabus of your this paper. So in the unit number first, microtechnique, so we are going to see the preparation of the permanent histological slides, right, by the hematoxylin technique, right? याची टेक्निक जी आहे ती परमनंट स्लाइड्स ज्या आहेत त्या आपण तयार करतो. ते कसं करणार, तुम्ही आतापर्यंत हे बघितलं नसेल. मे बी फॉर एक्झाम्पल इफ वी हॅव एनी टिश्यू, कुठला एखादा टिश्यू जर आपला असेल, किंवा समजा आपण इफ यू डिसेक्ट एनी रॅट, आणि रॅट मधलं जर आपल्याला लिव्हर स्टडी करायचं आहे, सो वी सिम्पली डायसेक्ट आउट द रॅट and we simply take a liver of the rat, right? त्या आपण ते liver घेणार रॅटचं, and later on this liver is placed into the wax, आपण त्याला काय म्हणणार, द ब्लॉक, वॅक्सचा असा छोटासा आपण ब्लॉक तयार करतो, आणि आपण मेल्टेड वॅक्स जे आहे त्यामध्ये हा टिश्यू घेणार लिव्हरचा, राईट? अँड मग असा एक वॅक्सचा आपल्याला एक छोटासा ब्लॉक मिळतो, राईट? अँड लेटर ऑन दिस वॅक्स ब्लॉक is attached to the one of that machine which is called as the microtome, right? And with the help of microtome we take a very thin slices, बरोबर की नाही? असे खूप स्लाइस घेतो आपण त्या ब्लॉकच्या, म्हणजे थोडक्यात TS किंवा VS अशा पद्धतीने आपण कट करायला, तो ब्लॉक कट करायला सुरुवात करतो. आणि जसं जसं ते वॅक्स कट होत जातं त्यासोबत आपला टिश्यू सुद्धा कट होत जातो, राईट? आणि मग हे जे कट झालेले किंवा ते सेक्शनिंग, आपण त्याला सेक्शनिंग म्हणतो आहे ना, सेक्शन्स घेतो आपण, आणि हे सर्व सेक्शन जे आहेत वॅक्सचे, ते वॅक्सचे सेक्शन आपण स्लाइड्सवर घेतो, राईट? आणि लेटर ऑन वी फिक्स दॅट सेक्शन्स ऑन द स्लाइड. फिक्स केल्यानंतर आणि मग विथ द हेल्प ऑफ दिस हिस्टोकेमिकल टेक्निक आपण त्यांना नंबर ऑफ ते प्रोटोकॉल आहेत, आपण आधी त्यांना अल्कोहोलच्या ग्रेड्स मधून पास करतो है ना, 30%, देन 70%, 100% किंवा ॲब्सोल्यूट अल्कोहोल, आणि मग नंबर ऑफ स्टेन्स असतात हिमॅटोझायलिन वगैरे वगैरे, त्याच्यामधून असं आपण पास करत करत त्या स्लाइड्स प्रिपेअर करतो. आणि मग त्यानंतर त्या स्लाइड्स तयार झाल्यानंतर वी सिम्पली ऑब्झर्व्ड अंडर द मायक्रोस्कोप. मग आपल्याला त्या लिव्हरच्या ज्या काही टिश्यू आहेत ते आपण अंडर द मायक्रोस्कोप स्टडी करू शकतो, राईट? सो दिस इज याची टेक्निक. सो हिस्टोकेमिकल टेक्निक इज ऑल्सो देअर. सो pH1 टेक्निक, pH 2.5 टेक्निक, PS टेक्निक किंवा PS स्टेनिंग वगैरे जे आहे ते आपण या मायक्रो टेक्निक याच्यामध्ये बघणार आहोत. देन द नेक्स्ट पार्ट इज बायोटेक्निक्स. So biotechnique involves the chromatography, right? I think you are familiar with the chromatography, separation of the amino acid by the paper chromatography technique. Then the isolation of the DNA or the DNA isolation practical, which is very important and very interesting practical, right? Then the demonstration of the DNA by the Fulgent technique. The study of the following techniques. So southern blotting, northern blotting, western blotting technique, the DNA sequencing technique by Sanger's method, and the PCR, polymerase chain reaction method. माहिती का? कोणी ऐकले का PCR बद्दल? What is PCR? Polymerase chain reaction. काय होतं यामध्ये? ऐकले कोणी? सांगा बरं मला. What is PCR technique? पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्निक ऐकले कधी? नाही? ओके. सो व्हॉट अबाउट पॉलिमरेज चेन रिएक्शन? यामध्ये आपण काय करतो, द वन ऑफ द DNA, समजा आपल्याला ज्या आपण DNAचे फ्रॅगमेंट्स घेतलेत किंवा आपण जो DNA घेतला त्याच्या आपल्याला नंबर ऑफ मल्टिपल कॉपीज पाहिजे, ठीक आहे? तर त्यासाठी
this polymerase chain reaction technique is used, by which we are going, or we can amplify, or we produce more copies of that DNA, है ना. त्या डीएनएच्या कॉपीज ज्या आहेत त्या आपण विथ द हेल्प ऑफ पॉलिमर PCR टेक्निक आपण करू शकतो, राईट. अँड देन लेटर ऑन the DNA fingerprinting technique. So these all are the techniques which we will going to study. And then unit number 3 is a biostatistic part, in which there may be any 10 example based on the your theory paper. Theory paper चा जो biostat जे आहेत त्याचे कुठलेही 10 example जे आहेत ते आपण स्टडी करणार. And later on there will be one project. Any suitable work possible in the local area from your syllabus, and report of the same to be submitted at the time of the practical examination, right. आता प्रोजेक्ट वर्क करण्यासाठी बघूया. आपलं फिजिकली प्रॅक्टिकल तर आता बंद आहेत, कॉलेज बंद आहे. And so this is about your practical paper, right. And this is your semester number 6, the next semester. So we are not going to discuss about your semester number 6, right. So this is your practical paper 5 and 6, paper number 5 and 6 of your practical. ठीक आहे, सरांच्या लक्षात आलंय? कोणाला काय डाऊट आहेत का आता यामध्ये? ओके, एनी डाउट्स? नो? ठीक आहे ना? ओके, चला, काही खूप प्रश्न असतील तर विचारा. काय डाउट्स आहेत का? नाहीये, काही नाहीये कोणाला? ठीक आहे. सर जर्नल्स कधी मिळणार आहेत? जर्नल्स तुम्हाला मिळतील अजून वेळ आहे. प्रॅक्टिकलला जर्नल प्रिपरेशन चाललं असणार आहे, सॉफ्ट कॉपीज. अजून हळूहळू तुमचे प्रॅक्टिकल सुरू होतील आणि मग तुम्हाला जर्नल्स मिळतील. सर मग जर्नल्स प्रॅक्टिकल्स पण काय कमी होतील का? कसं आहे बाळा, आता ऍक्च्युली प्रॅक्टिकल्स जे आहेत ते आपल्याला इथेच येऊन करायला आपण पाहिजे, राईट. त्याला लॅब वर्कच लागतं. पण आता गव्हर्नमेंटचे आपले रेग्युलेशन्स येतील. जर समजा ऍक्च्युअल प्रॅक्टिकल जर सुरू करायचे ठरवले तर मग त्याचे काही नियम्स आपल्याला शासन देतं ना, की सोशल डिस्टन्सिंग पाळली पाहिजे, सॅनिटायझेशन झालं पाहिजे. अशा गाईडलाईन्स येऊन जर त्यांनी म्हटलं की तुम्ही आता ऍक्च्युअल क्लासरूम टीचिंग सुरू करा किंवा लॅबोरेटरी सुरू करा, तेव्हा तुम्ही ऍक्च्युअली इथे येणार फिजिकली. तोपर्यंत काय होईल, ॲटलिस्ट तोपर्यंत जे तुमचे डेमो प्रॅक्टिकल्स आहेत, डेमॉन्स्ट्रेशनचे, की ज्यामध्ये स्टडी ऑफ स्लाइड्स, परमनंट स्लाइड्स किंवा स्टडी ऑफ सम ॲनिमल्स, ज्याचे तुम्ही डायग्राम बघून त्याचे कॅरेक्टर्स वगैरे, किंवा परमनंट स्लाइड्स आहे की नाही तुम्हाला प्रॅक्टिकलला, परमनंट स्लाइड्स, त्याच्या डायग्राम आणि त्याचं डिस्क्रिप्शन, ॲटलिस्ट हे तुम्ही थिअरॉटिकली जसं आता आपले लेक्चर होत आहेत तसं तोपर्यंत ते चालू राहील. मग हळूहळू जेव्हा आपले कॉलेजेस वगैरे सुरू होईल तेव्हा मग जे आपले ॲक्च्युअल परफॉर्मिंग प्रॅक्टिकल्स आहेत, म्हणजे आयसोलेशन ऑफ द DNA, देन प्रिपरेशन ऑफ द चिक एम्ब्रिओ, किंवा मग ज्या हिस्टॉलॉजिकल टेक्निक ज्या आहेत ते ॲक्च्युअल तुम्हाला लॅब वर्क शिवाय ते व्हर्च्युअली सांगणं शक्य नाही ना, ते त्याला करायला लागतं. मग जोपर्यंत आपलं ॲक्च्युअल लॅब वर्क किंवा लॅब प्रॅक्टिकल सुरू होत नाही तोपर्यंत तुमचं व्हर्च्युअली जे डेमो प्रॅक्टिकल्स आहेत ते होतील. आणि मग जसं हळूहळू परमिशन मिळत जाईल तसं मग आपण ते बाकी जे प्रॅक्टिकल जे आहेत ते नंतर आपण कंडक्ट करू, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल कॉलेजला यायला लागलात तेव्हा. ठीक आहे, बरं. अजून काय? ओके, ठीक. सर एक्झामचा मेल येईल की लिंक येईल ग्रुपवर?
नाही नाही, तुम्ही ते मॉक टेस्ट दिली होती ना, त्या पद्धतीनेच करायचं त्या 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 वेळेला जाऊन. हा मीन्स लिंक येईल ना ग्रुपवर तुम्हाला मॉकला मॉक टेस्ट लिंक आली होती का? हा नाही सर, लिंक नव्हती ती, हे होती आपल्या कॉलेजची ती वेबसाईट टाईप काहीतरी होती, हा, ती YCS. हा एक्झामिनेशनची जी साईट साईटवर होती ना. जायचं. करेक्ट करेक्ट. मग तुम्ही तसंच जायचं. म्हणून तर ती आपण ट्रायल टेस्ट ठेवली होती ना, ती ट्रायल म्हणून होती तुम्हाला. सेम प्रोसेस किंवा सेम ती प्रोसिजर आहे का? फॉलो करायची आहे. जसं तुम्ही ती ट्रायल एक्झाम दिली होती की नाही. हा बोला अनुश्री, बोला. हा 3 ते 3:10 टायमिंग दिलं एका पेपरचं, मग त्या 10 मिनिटातच सगळे हो exam दे. येस. नाही 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 नाही, तसं नसणार आहे. तुमच्या आजच्या मग- तारखेला 2 पेपर हा. दाखवत आहेत ना. 3 ते 3:10 एक हो. पेपर आहे कुठला तरी, आणि 4 ते 4:10 दुसरा पेपर आहे, हो. राईट. हा, मग 3 वाजता हा. तुम्ही लॉग इन झालात ना की तिथे तो पेपर तुम्ही सिलेक्ट करायचा, किंवा मे बी तिथे ऑलरेडी असणार आहे, असं काहीतरी असेल. आणि लगेच 10 मिनिटात तुम्ही ते 10 MCQ सॉल्व्ह करायचे आणि सबमिट करायचं. टाइम बाउंड एक्झाम असणार आहे. जर तुम्ही नाही वेळ म्हणजे घेतला. एवढा गॅप ठेवला ना. हा नाही, मग कसं असेल, त्या इतर 10 मिनिटात दुसरे पण हे असतील ना बाळा. फक्त झुलॉजीची टेस्ट नाहीये ना, पूर्ण कॉलेजची टेस्ट आहे, पण प्रत्येक मॉक डिपार्टमेंट. टेस्ट झाली तेव्हा 20 क्वेश्चन्स होते, आता 10च असणार का? आय थिंक तुमची 10 मार्कची एक्झाम जर असेल तर 10 मार्कच असणार आहे. 10च MCQ असतील असं मला वाटतं. 10 मार्कची टेस्ट म्हटल्यावर 10 MCQ, करेक्ट. 10 MCQ विदिन 10 मिनिट्स तुम्ही ते सबमिट करायचे. 10 मिनिटात 10 MCQ सॉल्व्ह होतात, राईट. आणि तुम्ही जे म्हणता ना की मग परत 3 वाजून 10 मिनिटं ते 4 वाजेपर्यंत मध्ये इतका वेळ आहे, तितक्या वेळात इतर सब्जेक्ट असतील 10-10 मार्काचे, असं काहीतरी असेल त्यांचं. लक्षात आलंय? ठीक आहे. सर हां बोला. हा 3 ते 3:10 टायमिंग आहे ना, तर मग आता सपोज जर नेटवर्क इश्यूमुळे जर थोडं लेट वगैरे जॉईन झालं तर तिथून टायमिंग स्टार्ट होऊन 10 मिनिटं मिळतील, असं काही ठेवलंय का? त्याबद्दल मला कल्पना नाही बरं का, म्हणजे तुम्हाला चुकीची नाही माहिती सांगण्यात. कारण की नेटवर्क इश्यू मध्ये मुळे वगैरे जर काय प्रॉब्लेम आलाच तर 3 वाजता जर नाही जॉईन झालं आणि थोडं 5 मिनिटं वगैरे लेट झालं तर फक्त 5च मिनिट मिळतील का, तिथून पुढे मग 2:15 पर्यंत टायमिंग राहील, मग 3:05 ते 3:15 वगैरे असं? नाही नाही, त्याच्याबद्दल मला आयडिया नाहीये. एक्झाम सेक्शनला तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन आले असतील, त्यात दिलंय का काही? नाही किंवा नाही, आपल्या तसं काहीच वेबसाईटवर? नाही दिलेलं. फक्त टायमिंग दिलंय की 3 ते 3:10 आणि नेक्स्ट पेपर आहे तो 4 ते 4:10. बरं बरं बरं. मग मला काय वाटतं, सेपर साईड आपलं आपलं व्यवस्थित नेटवर्कमध्ये जाऊन बसावं, एक 5 मिनिटं आधी लॉग इन करावं, बेटर वे ऐनवेळेवर ओके सर. प्रॉब्लेम येण्यापेक्षा. आणि हां. तसं काही प्रॉब्लेम आला तर ते एक्झाम सेक्शन मला कन्सिडर करतील, किंवा काहीतरी त्याला असेलच की सोल्युशन हां सर. असं. पण मला काय वाटतं, 11th आवरची धावपळ करण्यापेक्षा 5 मिनिटं आधी ट्राय करत राहा जॉईन व्हायचं, म्हणजे आपण बरोबर हां वेळेवर सर. जॉईन होणार आणि 10 मिनिटात MCQ सबमिट करणार. ओके सर. ओके. हां, अजून काय कोणाला क्वेश्चन्स, डाऊट? काय नाही? ओके, चला. हां बोला. हॅलो सर, आम्हाला न्यूमरिकल स्किलचं काहीच भेटलं नाही. हां नाही, जाधव सर म्हटले मी आज त्याचं हे देतो तुम्हाला, क्वेश्चन बँक. ती क्वेश्चन बँक तुम्ही बघा. ओके सर. तुम्हाला देणार जाधव सर देणार. मला त्यांनी ॲक्च्युली ते म्हटले ना, निरोप द्या